नमस्कार मित्रांनो. मेष राशीच्या 6व्या स्थानामध्ये रवी केतू, बुध केतू आणि शुक्र केतू अशा प्रकारचे युतियोग होणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये. अर्थात हे जे युतियोग आहेत, हे अशुभ फलदायी आहेत. मुळात रवी केतू युतीला आपण ग्रहण योग असं सुद्धा म्हणतो आणि जे 6वं स्थान आहे, हे सुद्धा सर्वात अशुभ फलदायी स्थान समजलं जातं. 6व्या स्थानावरून रोग, शत्रू आणि मातुल घराणं हे पाहिलं जातं मुख्यत्वे करून. तर याचा जो प्रभाव आहे, हा प्रभाव तुमच्या राशीवरती सप्टेंबर महिन्यामध्ये कशाप्रकारे असणार आहेत, इतर जे ग्रह आहेत, त्याचे प्रभाव परिणाम तुमच्या राशीवरती कशाप्रकारे होतील, त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी किंवा डे टू डे लाईफमध्ये होणाऱ्या घटना, घडामोडी नेमक्या कशा प्रकारशी संबंधित असतील, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू, की तुमचं शरीर स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये हा जो मंगळ तुमच्या तृतीय स्थानातच भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. दिनांक 5 तारखेनंतर पंचमात भ्रमण करेल आणि 24 तारखेनंतर हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. मुळातच या संपूर्ण महिन्यामध्ये बुध तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत असल्याकारणे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. विविध महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल आणि ॲक्टिव्ह राहणं किंवा थोडंसं अजाईल राहणं, ही गोष्ट तुमच्यासाठी काही नवीन नाही. कारण तुमची जी रास आहे ही नेहमीच ॲक्टिव्ह असते, नेहमीच उत्साही असते, नेहमी काम करण्यासाठी तयार असते आणि तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवणार आहे. एक जबरदस्त उत्साह तुमच्यामध्ये संचारेल. अडकलेली, थांबलेली जी कामं आहेत ती तुम्ही हाती घ्याल. कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता जास्त प्रमाणात जी कामं आहेत ती हातावेगळी करण्याचा प्रयत्न करणार. कामाचा उरक हा उरक हा जो या महिन्यामध्ये आहे, तो जबरदस्त दिसून येईल, दांडगा दिसून येईल. मात्र इथे एक गोष्टीबद्दल थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. दिनांक 24 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, म्हणजे या महिन्याच्या दिनांक 24 तारखेनंतरचा जो काल आहे, त्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कारण बऱ्याच प्रमाणात तुमचं फिरणं वगैरे जास्त झाल्यामुळे थोडंसं शारीरिक त्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. त्याच्या शारीरिक व्याधी या साधारण या महिन्याच्या 24-25 तारखेनंतर डोकं वर काढू शकतील. तर त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे शारीरिक दुखापती, लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी होऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहा. अर्थात तुम्हाला थांबणं किंवा वाट बघणं ही गोष्टी पसंत नाही. तसे तुम्हाला सल्ला देणं सुद्धा आवडत नाही. परंतु स्वतःकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. यानंतर आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 19 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी स्वतःच्या राशीमध्ये 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 17 तारखेनंतर. तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल आणि जो मंगळ आहे अष्टमेश, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये संपूर्ण महिनाभर भ्रमण करणार आहे आणि जो लाभेश आहे शनी, हा तुमच्या लाभ स्थानातच भ्रमण करणार आहे. तो वक्री असणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंफार तुम्हाला आर्थिक संदर्भात ज्या गोष्टी आहेत, थोडा वर-खाली जाणवल्यासारखे वाटेल. परंतु काळजी करू नका. अंतिम जे तुमचं आर्थिक स्थैर्य आहे ते स्मूथ राहील. त्याच्यामध्ये फारसा मोठा काही प्रॉब्लेम नाही. फक्त 2-3 गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जसं की जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या महिन्याच्या 17-18 तारखेपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. तुम्ही घेतलेले डिसिजन बरोबर होतील. परंतु त्यानंतर मात्र जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये मोठी कुठली रिस्क घेऊ घेऊ इच्छिता किंवा अशा प्रकारचे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील, तर काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता राहील. कारण मी मगाशी जसं म्हणालो, की बरेचसे ग्रह तुमच्या 6व्या स्थानात जाणार आहेत आणि रवी केतू ची युती सुद्धा तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. काळजी घेणं गरजेचं राहील. 17-18 तारखेनंतर मात्र अशा प्रकारचे निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे साधारण गेल्या 15 दिवसापासून तुम्ही बघितलं असेल, तर जमा खर्चाचं जे तंत्र आहे, हे तंत्र थोडंसं चुकलेलं आहे. त्याची गणितं थोडीशी चुकली आहेत. म्हणजे नेहमीचे शिल्लकीचे पैसे आपण जे म्हणतो, प्रत्येक महिन्याला असायला हवेत किंवा राहायला हवेत, ते सुद्धा थोडेसे वर-खाली झालेले असेल, तर काळजी करू नका. या महिन्याच्या 20-22 तारखेनंतर त्या सुद्धा गोष्टी आहेत, त्या तुमच्या व्यवस्थित मार्गी लागतील. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. एकंदरीत तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे, हे ठीक-ठाक राहील. काळजी करू नका. फक्त स्वतःहून काही मोठी रिस्क घेऊ नका. जे तो घरातल्या ज्या व्यक्ती असतील किंवा घरातल्या ज्या घडामोडी असतील त्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं, तर घरातल्या व्यक्तींबरोबर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे झालेलं असेल किंवा घरामध्ये थोड्याफार प्रमाणात आजारपण सुद्धा तुम्ही बघितलं असेल गेल्या महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये काळजी करू नका. या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या स्थिरतावर होतील. घरातल्या व्यक्तींबरोबर जे नातेसंबंध आहेत ते अतिशय सुव्यवस्थित दिसून येतील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, तर जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, अतिशय स्मूथ अशा प्रकारचा लव्ह लाईफ जाईल, की जे तुम्ही गेल्या 15 दिवस सुद्धा अनुभवता आहात. या महिन्यामध्ये सुद्धा तसाच प्रकारचा अनुभव येईल. फक्त 17-18 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता आहे. खास करून रवी केतूची युती आहे, त्या त्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. परंतु या संदर्भात फार मोठे काही त्रास वगैरे होणार नाही. ज्या गर्भवती महिला आहेत,
त्यांना सुद्धा काळजी करण्याची विशेष आवश्यकता नाही. काळजी करू नका. गोष्टी बऱ्याचशा व्यवस्थित होतील. फक्त स्ट्रेस, टेन्शन याच्यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा फारशी काही काळजी करू नका. गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. फक्त थोडंसं एफर्ट देणं गरजेचं राहील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. शुक्र अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे मेष राशीकरता, कारण तो तुमचा धनेश पण आहे आणि सप्तमेश पण आहे, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 19 तारखेनंतर तो तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. साधारण 20-22 तारखेनंतर बिघडलेले जे नातेसंबंध तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबरचे होते, ते या संपूर्ण साधारण 19-20 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात रुळावर येतील. तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काळजी करू नका. वैवाहिक जीवनाच्या संदर्भामध्ये 20-22 तारखेनंतरचा कालावधी अतिशय व्यवस्थित राहील. याचवेळी जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये काळजी करू नका. कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत जसं चालत आलेलं तसंच राहील. त्याच्यामुळे फारसा त्या संदर्भात विचार करू नका. यानंतर आपण चर्चा करू दैनंदिन जीवनावरती ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल आणि त्या संदर्भातली कोणती काळजी घेणं गरजेचं राहील. साधारणतः दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतील. त्याचप्रमाणे कारण तुम्ही या संपूर्ण महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल, तर थोडीशी काळजी घ्या. या दरम्यान जर का कुठे ट्रॅव्हलिंग किंवा प्रवासाचा विचार केला असेल, या संदर्भात आता जे सांगितलं की शारीरिकतेच्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला शुक्र आणि केतूची युती होणार आहे तुमच्या 6व्या स्थानामध्ये. 4 तारखेला होणारी ही युती महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी ज्या महिला कर्मचारी असतील त्यांच्याकडून थोडीशी काळजी घ्या. त्यांच्या संदर्भातले तुमचे जे काही कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे कामं असेल त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला मेष राशीच्या आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महिलांच्या संदर्भात जे गायना कॉम्प्लिकेशन्स वगैरे असतात त्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. दोघांचा केंद्रयोग होणार. कागदोपत्री व्यवहार, खास करून स्टॉक एक्सचेंज किंवा त्या संदर्भातले जे कागदोपत्री व्यवहार आहेत या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला गुरु आणि शुक्राची युती होणार आहे. गुरु जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आहे आणि जो शुक्र तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अर्थात त्रिकोण कधीही चांगले उत्तम असा शुभफलदायी असतात, परंतु द्वितीय आणि षष्ठ स्थानात असल्यामुळे थोडंफार तुम्हाला त्याचा मिळावा तेवढा म्हणावा तेवढा प्रभाव जाणवणार नाही. परंतु साधारणतः काही चांगले तुमचे आर्थिक लाभ होऊ शकतील किंवा आर्थिक गुंतवणूक या दरम्यान होऊ शकेल. या गोष्टी चांगल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन काही गोष्टी किंवा संधी तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे आणि जो बुध तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करेल. दोघांचा प्रतियोग होणार आहे. काळजी घ्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर धरून चाला. ही गोष्ट नक्की होईल की थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे होईल. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. स्टॉक मार्केटमध्ये जर का तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमचे अंदाज चुकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. जो हर्षल तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन संधी, संकल्पना किंवा काही ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला रवी आणि बुधाचा प्रतियोग, रवी आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. रवी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. जो नेपच्यून तुमच्या व्ययात भ्रमण करतोय. दोघांचा प्रतियोग होणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण काळजी घ्या. तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. अंदाज तुमचे सपशेल चुकतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो. जो हर्षल तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी या दरम्यान घडू शकतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग सुद्धा होणार. या दरम्यान कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे कागदोपत्री व्यवहार आहेत त्या संदर्भात काळजी घ्या. या कागदोपत्री व्यवहाराबद्दल कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करू नका. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला रवी आणि केतूची युती होणारा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा योग आहे. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. भ्रमित होण्याची शक्यता जास्त आहे. आरोग्याच्या संदर्भामध्ये तुमच्या स्वतःच्या लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे अनुभव किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी येऊ शकतील. अलर्ट राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे
दिनांक 30 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. शनी जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. वक्री आणि जो मंगळ तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. कार्यक्षेत्राचा जबरदस्त उत्साह, अमाप उत्साह तुम्हाला या दरम्यान दिसू शकेल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही नक्कीच या दरम्यान हाती घ्याल. ती कितीही कठीण असतील, कितीही तुम्हाला वेगळी वाटत असेल, तरी तुम्ही तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावरती पूर्ण करून दाखवाल. कामाचा उरक जबरदस्त आणि दांडगा या दरम्यान दिसून येतील. याचप्रमाणे थांबलेली कामं, थकलेली कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. ते पूर्ण होताना दिसून येतील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे, ही दिनांक 2 तारखेला तुमच्या 5व्या स्थानात होणार आहे. काळजी घ्या. या दरम्यान खास करून ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोड्याशा आरोग्याच्या संदर्भातील त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. दिनांक 2 तारखेला. याचप्रमाणे जी पौर्णिमा आहे ती साधारण 17 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि आपण त्यावेळेस थोडंसं जास्त भावनात येत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या महिन्याची जी अमावास्या म्हणजे 2 तारखेला आणि 19 तारखेला, 2 तारखेला आणि 17 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर एकंदरीतच सांगायचं झालं किंवा संपूर्ण जर का सारासार सांगायचं झालं सप्टेंबर महिन्याकरता बरेचसे ग्रह तुमच्या 6व्या स्थानात येणार आहेत. आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी वेगळं काहीतरी करून जे की तुमची मुळात प्रवृत्ती आहे, असं अजिबात करू नका. तुमचं जे मतं आहेत, तुमचे जे अंदाज आहेत, ते या दरम्यान चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचा सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.